त्यामध्ये ॲड होईल. एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय म्हणजे खातं उघडलंय म्हणता येईल विघ्नेश फायटर्सच्या संघाचं. सूचनेच्या साथीनं आर्चिस ड्राईव्ह केलाय फक्त एकेरी धाव खात्यामध्ये ॲड होईल. संत गतीने आतापर्यंत सुरुवात टीम विघ्नेश फायटर्स या संघाची नार्लेश्वर नगरमधील परिसरामध्ये आपण हा संघ पाहतोय. मोरेगावमध्ये आल्यानंतर चांगला खेळ करत असताना ओहो यावेळेस काय सुशांतच्या विपक्षामध्ये सुनीलचं कमबॅक. 2 मध्ये 2 जरी आले असतील तरी चांगली गोलंदाजी करणं मी जाणतो या खेळपट्टीवरती कशी गोलंदाजी करायची. ओहो पुन्हा एकदा वन्स अगेन लगातारचे 2 चेंडू निर्धाव. सुशांतला थांबवलंय, सुशांतला उभं केलं या खेळपट्टीवरती. लगातारचे 2 चेंडू लालच देण्याचा प्रयत्न होता सुनील याचा. सातत्याने सुनील नावाची चर्चा विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये होत असते. चांगला खेळ गोलंदाजी असू दे अथवा फलंदाजी असू दे, चांगली खेळी सुनील देखील आपण पाहतच आलोय. आता सुशांतला ते करून दाखवावं लागेल. लगातार 2 चेंडू निर्धावल्याच्या नंतरला सन्मान दिलाय सुनील याला. 5 चेंडूचा संपला खेळ आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती लागलेत. ओहो यावेळेस आर्चिस देखील बॅटच्या आतली षटक क्रमांक 1 संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 वरती बिनबाद टीम विघ्नेश फायटर्स. चला षटक क्रमांक 3-2 ड्राईव्ह केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. धावचीच्या रूपामध्ये आर्चिसला मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचा पतन फलंदाज बाद. धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद झालाय. हो यावेळेस काय आउट साईड ऑफ मुजवेष्टीच्या बाहेर पंचाने त्याला वाईट घोषित केला. अवांतर खात्यामध्ये भर पडते. खूप सुंदरची स्पर्धा आणि या सुंदरच्या स्पर्धेचं क्षणचित्र टिपण्याचं काम आमचे कॅमेरामॅन करतायत. घरत नेटवर्क क्वालिटी नेटवर्क आपण पाहतोय. चला घरत नेटवर्क आपण पाहतोय. क्वालिटी नेटवर्क या नेटवर्कला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. यूट्यूब मोबाईल काढा खिशामध्ये आणि यूट्यूबवरती सर्च करा घरत नेटवर्क. क्लिअरिटी पहा नेटवर्कची. खूप सुंदर अशी क्लिअरिटी आपण घरत नेटवर्कची पाहतोय. ओहो डाऊन द ग्राउंड 4 धावा मिळतील. स्ट्रोक वरती सुशांतच्या बॅट मधून आलाय गानागाती प्रहार 4. केला होता गोलंदाजाने तो चेंडू कलेक्ट केला नाही. आता तुम्हाला एक चोरटी सिंगल चिकी सिंगल कंप्लीट होईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 12 धावा धावफलकावरती लागलेत. चांगली गोलंदाजी. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मीरच्या हातामध्ये चेंडू. विकेट क्रमांक 2 फलंदाज बाद.
फलकावरती लागले. चांगली गोलंदाजी टीम साईराज याची आपण पाहतोय. 12 मध्ये फक्त 12 आतापर्यंत खर्च केलेत. 12 मध्ये 12 खर्च केलेत म्हणजे लेंथ लाईन टप्पा व्हेरिएशन सर्व काही देखील आले. यशस्वीरित्या आणि चांगल्या लेंथ टप्प्यावरती आपण पाहतोय. सुशांतच्या साथीनं आपण सिद्धेश याला पाहतोय आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाज स्वप्नील याला आमंत्रित केले. 12 मध्ये 12. इथून ट्रॅक चेंज करावा लागेल. इथून मोठे फटके खेळावे लागतील. चला सिद्धेशच्या लगातार 2 चौकारासाठी केतन पाटीलकडून 500 रुपयाचा पारितोषिक. लगातार 2 चौकार सिद्धेशचे केतनदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हलक्या हाताने सॉफ्ट हँड नरम हाताने चेंडूला खेळलं. एकेरीदा खात्यामध्ये ॲड होईल. एकेरी धावेने संघाचा खाता वाढेल. चांगल्या दर्जाचा खेळ आता आपण दोन्ही संघांमध्ये पाहतोय. क्लिअरिटी पहा नेटवर्कची. घरच नेटवर्क खूप सुंदर अशी क्लिअरिटी आपण या नेटवर्कची पाहतोय. यश खूप सुंदर अशी स्पर्धा आणि या सुंदर अशा स्पर्धेचे क्षणचित्र टिपण्याचे काम आमचे कॅमेरेमॅन करत आहेत. ही स्पर्धा साता समुद्र पार नेण्याचं काम देखील आमचे कॅमेरामॅन करत आहेत. आउट साईड ऑफस्टमचा मारा उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू पंचांनी त्याला वाईट घोषित केले. अवांतर खातेमध्ये भर पडते. फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. हो यावेळेस काय पंचांनी अपील फेटाळले. पंचांनी अपील खारिज केले. ग्रीन झोन मध्ये आहे फलंदाज. चेक केलं जाईल. टेक्निकल टीम व्यस्त असेल. नोट आउट असा इशारा. सुशांत सेफ असेल. 16 धावा धापलकावरती लागले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत बॉल टू रन आतापर्यंत चालू आहे टीम विघ्नेश पाटरेच्या संघाचे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. हो यावेळेलाच काय मोठा फटका. मालाच्या नादामध्ये मोठा मासा गळायला लागलाय. सिद्धेशला मैदान सोडावं लागते. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पार चौकार. धन्यवाद. काय फटका पाहायला भेटला. चांगला फटका परंतु तेवढंच चांगलं सुनीलकडून चुकी होताना पाहायला भेटली.
पुन्हा एकदा मागे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु आता कमबॅक केलाय गोलंदाजाने. सरळ त्रिफला डिस्ट्रॉय होताना पाहायला भेटत आहेत. गडी चाललाय तंबूच्या दिशेने सुशांत नावाचा. आपण पाहतोय जयेश यांना आता झालेल्या शिवशक्ती प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्सचा अवॉर्ड ज्यांनी जिंकलाय तोच आपल्याला जयेश पाहायला भेटतोय. आता मोठे फटके येतील का हे मोठी शंका असणार आहे. पुढील 3 चेंडू. ओहो काय चेंडू, समोर टाकलेला चेंडूपर्यंत वळण पहा किती घेतला. चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक होताना आपल्याला पाहायला भेटला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना आपल्याला विसवताना पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते वीरेश याच्याकडून. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये झालेला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. दोन्ही हात समांतर होताना हे पंचांकडून पाहायला भेटतोय. गडी होतोय बाद आणि मोठा धक्का पाहायला भेटतोय. पोचलेली आहे ती 26 धावसंख्या झालेली आहे. 27 धावांची गरज असेल. साईराज संघाला 27 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय, परंतु प्रयत्न करावे लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. सामन्याला जर रोमांचक मोड द्यायचा असेल ना तर तुम्हाला चांगलं काहीतरी करावे लागेल. कारण साईराज संघ या आधीच्या सामन्यामध्ये मोठी धावफलक पार करून पुढे आलेला संघ आहे. तर विघ्नेश फायटर संघ हा गोलंदाजीच्या जोरावरती पुढे आलेला संघ आहे. म्हणजे बॅटल शेवटपर्यंत रंगणार आहे, परंतु रंगत कधी येणार आहे? शेवटच्या षटकामध्ये. त्यासाठी गरज असेल प्रत्येक षटक हा शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. मॅचमध्ये चुरस येणार. मॅच चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चेंडूंवरती 6 चौकार लगवण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे आहे. बरेच वेळा मी या खेळाडूला पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मिस्टर के 13-10 आपण पाहतोय, यांना देखील आपण वारंवार पाहिलेलं आहे. गरम करू बॉलर कोण आहे? जयेश. चला मेन बॉईजचे कर्णधार आलेले आहेत. शिवगर्जना आपल्या देखील कर्णधार पाठवायचे आहेत. चला वारंवार कर्णधार चेंज होत असतात. आपण पाहतोय
चला बांद्रे काका आपणास विनंती करतो, आपण कॉईन स्पिन करायचं आहे. चला वरती यायचं आहे दोन्ही कर्णधार. चला वरती या. मीम बॉईज इधर 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 इधर. हॅलो. Hello, check. Hello, check. Hello, check, check. अंदर का कुछ आप भी खेलने वाले उधर नहीं नहीं यार, हम लोग तो मतलब जो अंडर में खेलने वाले नहीं है वही उधर गए ना, हम लोग तो उधर बैठे ही है. काय पैसा कमवायला लावला वाटतं तुम्ही
चला एक रंगतदार सामना आपण पाहतोय. एक साईडला विघ्नेश फायटर, दुसऱ्या साईडला साईराज संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांमध्ये बॅटल आपण पाहतोय. आता 13मध्ये 15ची गरज असणार आहे. पाहूया कशा पद्धतीने षटक हाताळले जातील. अभिषेक सज्ज आपण पाहतोय. हो थोडंसं स्लाइस केलं आहे. चेंडू सरळ डी झोनमध्ये घुशांकित क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. 12 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहे 13. आता जिंकण्यासाठी गरज असेल 12मध्ये 14. म्हणजे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि चांगली फलंदाजी देखील. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. चला तोपर्यंत वळूया एक डीजेकडे. ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे अनिकेत थोड्या वेळासाठी यायचं आहे प्लीज. ओव्हर टू कॉम्बॉक्स वळतोय थोडंसं अनिकेतजी यांच्याकडे. चला पुढील समालोचनासाठी मी निमंत्रित करतोय अनिकेत सावंत. एक गोड आवाज पालघरमधील. अनिकेतजी चला हॅलो चला वसई विरार क्रिकेट असोसिएशनमधील एक उत्कृष्ट अष्टपैलू फलंदाज राहुल पोळेकर याचे देखील इथं आगमन झाले. त्याचे देखील अजिंक्यतारा मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. राहुल, आपणास विनंती असेल आपण आदरपूर्वक मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे. राहुल पोळेकर, आपणास विनंती असेल आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. वसई विरार क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तसं राहुल, आपणास विनंती असेल आपण आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. आपल्या देखील अजिंक्यतारा मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. एवढंच आहे. मोठा फटका, क्रॅकिंग स्ट्रोक सुनीलच्या बॅटमधून आलाय. दमदार शॉट. सुनीलच्या बॅटमधून दमदार शानदार दिमागदार चौका, क्रॅकिंग स्ट्रोक अनंतसाहेब कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला हा फटका. जेव्हा सुनीलने फटका एक्झिक्यूट केला त्या फटक्यावरती मोहर लागली होती 4 धावांची. सुनीलच्या विपक्षामध्ये नेव्हिल असेल, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून. ओहो, सेन्सिबल आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण सुनीलच्या बॅटमधून पाहतो. या दोन सलामीरने आतापर्यंत चांगला खेळ केलाय, खेळीला सावरलंय, पार्टनरशिप बिल्ड केले मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या दर्जाचा खेळ, कशा रीतीने खेळ करायचा, सर्व काही कॉम्बिनेशन क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या दोन सरांमध्ये चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. येणारे 9 मध्ये 6 धाव्यांची गरज असेल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडू आलाय. ओहो, पुन्हा मॅच लिडिंग एज, बिग 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 विकेट, मोठा मासा
गळ्याला लागलाय सुनीलच्या रूपामध्ये पहिला धक्का सुनील बाद. सामना खुला झालाय. सामना खुला झालाय. मॅच इक्वेशन येणारे 7 मध्ये 6 धावांची गरज. 7 मध्ये 6 धावांची गरज. इथून जर चेंडू निर्धाव आला सामन्यामध्ये मजा येईल. 6-9चं इक्वेशन मॅचमध्ये 9-6चं इक्वेशन मॅचमध्ये होतं. आता मॅचमध्ये इक्वेशन आपण पाहतोय 7-6चं इक्वेशन. लगातार 2 चेंडू निर्धाव. सुनील तंबूच्या आसराला परतलाय. मोठी विकेट आले. हो यावेळेस काय लगातार तर तिसरा चेंडू निर्धाव. सामना झालाय ऑन. येणारे 6 मध्ये 6 धावांची गरज असेल मॅच इक्वेशन. विघ्नेश फायटर्स थोडीशी घाई करायची विनंती असेल. टायमर ऑन आहे. टायमरकडे देखील लक्ष द्यायचं आहे. हो यावेळेस काय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पडल सिपचा फटका. एकेरी धाव खात्यामध्ये ॲड. येणारे 3 मध्ये 3ची गरज. सामना अंतिम चेंडूपर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण सायरीच्या संघाचा पाहतोय. 3 मध्ये 3. इथून जर एक चेंडू निर्धाव आला तर डोकेदुखी सायराची वाढेल. इथून जर एक चेंडू अवांतर आला तर विघ्नेश फायटर थोडासा अडचणीमध्ये येईल. आतापर्यंत कल्पेशने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 मध्ये 3 खर्च केलेत. आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती आपण सूर्यकांत पाटील याला पाहतो. सूर्य याला पाहतोय जो आता इन ॲक्शन आपण पाहतोय. 3 मध्ये 3ची गरज असेल. चला घाई करायची विनंती असेल. 3 मध्ये 3. कल्पेश याच्या हातामध्ये चेंडू डावकुऱ्या. त्याचा फलंदाज स्ट्राईकवरती असेल. वीरेश विपक्षामध्ये कल्पेश. हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. महत्त्वपूर्ण काय निर्णायक चेंडू असेल. चला घाई करायची विघ्नेश फायटर्स. 3 मध्ये 3. ड्राईव्ह केलाय सुशांतला. बीट करत चेंडू डिक्लर झोनमध्ये. येणारे
2 मध्ये 2 धाव विजय. चला प्रत्येक चेंडूवरती चर्चा नाही करायची. टीम विघ्नेश फायटर्स आपणास विनंती असेल 2 मध्ये 2 फक्त. चला शेवटचा 1.5 मिनिट असेल. 2 मध्ये 2. चला 2 मध्ये 2 ची गरज. कल्पेश याच्या हातामध्ये चेंडू असेल. आतापर्यंत 4 मध्ये 4 कल्पेशने खर्च केले. देणारे 2 विघ्नेश फायटर्स की साईराज. साईराज की विघ्नेश फायटर्स. 2 मध्ये 2 ची गरज. इतक्या गरमीमध्ये सामना गरम झालाय. 2 मध्ये 2. हलक्या हाताने चेंडूला खेळलं. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड. सामना अशा वळणावरती आलाय हृदयाची धक 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 वाढेल अशा परिस्थितीमध्ये सामना आलाय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ठासाळ्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटुंबात जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहास. कोणता संघ इतिहास घडवतोय? 1 मध्ये 1 साईराज की विघ्नेश फायटर्स. विघ्नेश फायटर्स की साईराज. कल्पेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 5 मध्ये आतापर्यंत 5 खर्च केलेत. अंतिम चेंडू आणि महत्त्वपूर्ण चेंडू असेल. अटॅकिंग फील्ड मैदानाच्या आतमध्ये सजवले. क्लोज इन्काउंटर आपण सर्व खेळाडू पाहतोय. सिद्धेश, आर्चिस, गौरीश, सुरू आणि स्ट्राईक इथे फलंदाज आपण पाहतोय. वीरेच्या खांद्याची जबाबदारी असेल साईराज संघाची आणि कल्पेशच्या खांद्यावरती जबाबदारी असेल विघ्नेश फायटर संघाची. विघ्नेश फायटर की साईराज. चला घाई करायचे. विघ्नेश फायटर की साईराज. साईराज की विघ्नेश फायटर. 1 मध्ये 1. 1 मध्ये 1 ची गरज. 1 मध्ये 1 ची गरज. टॅपच्या साडे हो यावेळेस काय सुरू बीट. सामना फिनिश. सामना खल्लास. सामना जिंकलाय टीम साईराज. हार्ड लक टीम विघ्नेश फायटर्स. JS.